21 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या आदेशानं अधिकारी व स्टाफसह पोलीस स्टेशन अरोली हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना विविध ठिकाणी मुखबिरद्वारे पक्की माहिती मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत व पीएसआय सुशील कुमार सोनवणे यांनी सापळा रचून मौजा सिरसोली धर्मापुरी येथे मोहफुलाच्या दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामध्ये एकूण 6 आरोपी विरुद्ध 3 गुन्हे दाखल करून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सिरसोली येथील संजय धनराज जगदेवे यांच्या घरून मोहफुलाची हातभट्टीची 60 लिटर दारू किंमत 3000 रुपयाची मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली। दुसरे गाव धर्मापुरी येथील रामेश्वर माधवराव उके व सचिन रामेश्वर उके यांच्याकडे धाड टाकून त्यांच्याकडे 90 लिटर मोहफुलाची दारू किंमत 4500 रुपये तसेच एक 2 चाकी वाहन पल्सर किंमत 90,000 रुपये असा एकूण 94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याचबरोबर धर्मापुरी येथील अमोल सत्यवान चारमोडे व रुपेश सत्यवान चारमोडे यांच्याकडून एक मोबाईल फोन किंमत अंदाजे 10,000 रुपये आणि हातभट्टीची मोहफुलाची दारू 4,000 रुपये असा एकूण 14,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। अरोली पोलीस स्टेशन हद्दीत 3 यशस्वी धाड टाकून मोहफुलाची दारू विक्रेत्यांवर कारवाई करून एकूण 230 लिटर हातभट्टीची मोहफुलाची दारू किंमत एकूण 11,500, एक दुचाकी मोटरसायकल किंमत अंदाजे 90,000 रुपये तसेच एक मोबाईल किंमत अंदाजे 10,000 रुपये असा एकूण 1,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात अरोलीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, पीएसआय सुशील कुमार सोनवणे व मनोज कुमार जयस्वाल, टीकाराम जाधव, श्याम पोकले, विक्की कोठरे, पोलीस हवालदार बाजन घाटे, राकेश, सचिन मोटघरे, देशमुख, मोटघरे, तिजारे, हेमा आणि अश्विनी बानासुरे यांनी यशस्वीरित्या पार पडली। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय। दर महिन्याला 10,000 रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे। यामुळे 507 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे। या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे। या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही।